नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एका अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक अशा मालिकेची सुरुवात करत आहोत. या नव्या मालिकेत आपण श्री गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील महान ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे सुंदर, सोप्या आणि कथारूपात सार समजून घेणार आहोत. असं मानलं जातं की श्री गुरुचरित्राच्या केवळ श्रवणाने किंवा वाचन केल्याने मनातील भीती दूर होते, अडचणी हलक्या वाटू लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरूंची कृपा आपल्या जीवनात आपल्याला अनुभवायला मिळते. ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचण्याची इच्छा आहे, परंतु काही कारणाने किंवा काही अडचणीमुळे वाचन करणे होत नाही, त्यांनी तर हा प्रत्येक अध्यायाचा कथासार जरूर ऐकावा. या अद्भुत अशा मालिकेला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्वांना एकच नम्र विनंती आहे की ही फक्त एक कथा म्हणून ऐकू नका, तर मनापासून अनुभवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच गुरुकृपेचा वास असतो. चला तर मग सुरुवात करूया श्री गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला माझा नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात कधीच विघ्न येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे, म्हणूनच सूरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वास ने. मला आशीर्वाद दे, मला स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथकार्यासाठी तू मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, विश्वव्यापक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे भगवान शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या, अशी मी तुम्हाला विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यास नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजेच खापर पणजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी मनोमन श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचा अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्यनेमाने श्रवण पठण केले जाईल, त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील. इष्टकार्यादी सिद्धी तिथे होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याचे इष्ट फलप्राप्ती त्वरित होते. गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक म्हणजे नामधारक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापूरकडे वाटचाल करू लागला. तो श्रीगुरूंना करुण वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल.
तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालेलो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ गुरुदेव? वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत, भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील, अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. तेव्हा हे श्रीगुरु, त्या वेदवचनांना तुम्ही माझ्या बाबतीत खरे करून दाखवा. तुमच्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तुम्ही परम दयाळू आहात, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही, माझे चित्तही स्थिर राहत नाही, तरीही मला वेगाने पावा. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात. हे गुरुदेवा, तुम्ही माझे कष्ट व माझे दैन्य हरण करणारे आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात, मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत नाही का? घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी जर तुमची रीत असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला ना. तेव्हा हे नरहरी राया, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावताय? मी तुमचा बालक, तुमचा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता का? तुम्ही माझ्यावर रागवले आहात का? मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने आपल्या वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने श्री गुरुचरणांवर मस्तक ठेवून गुरूंना वंदन केले. श्रीगुरूंच्या भेटीने त्याला खूपच आनंद झाला होता. त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती आणि तो मनोमन सुखावला होता. इथे पहिला अध्याय समाप्त झाला. श्री गुरुचरित्र अध्याय 2. हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कुठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात तेथे आला. त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून तो म्हणाला, हे योगेश्वर, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामी राया, आपण कोण? कोठून आलात? आपण कोठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला, तोच मी तुला आता सांगतो आहे. तो व्यवस्थित ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापार युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलवून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. कलह, द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने स्वतःचे शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना, कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, काळजी करू नकोस, तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच
लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता पिता, देव ब्राह्मण, गुरु, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, गुरु हा शब्दच चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश. देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकणार नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्याविषयीची एक कथा आता सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीस जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करेन. तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगेन असे सांगितले. वेदधर्मांना परत संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हाल अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्री विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले, हे शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख, दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. त्यावर सिद्ध म्हणाले, हे नामधारका, गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी. कारण जो गुरुभक्ती करतो त्याच्यावर भगवान शंकर नेहमीच प्रसन्न असतात. आणि अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील दुसरा अध्याय येथे समाप्त होत आहे. लवकरच भेटूया पुढील अध्यायाच्या कथासारासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.